छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। माझ्या शिवभक्तांनो, लाडक्या भावांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तमाम हजारो लाखो शिवभक्तांचं मी मनापासून स्वागत करतो आणि लाखो कावड मी साष्टांग दंडवत घालतो। खरं म्हणजे संतोष बांगर हे आपला शिवसेनेचा आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून त्यांनी मराठवाड्यात ही कावड यात्रा सुरू केली। कावड यात्रा आणि खऱ्या अर्थाने पाहिली मला वाटतं 3 वर्षापासून येतोय आणि वर्षागणिक 2016 पासून ही कावड यात्रा सुरू झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या कावड यात्रेला पहिल्यांदा आलो। त्यावेळेस मी पाहिलं की हिंदुत्वाचा सागर जनसागर वर्षागणिक वाढतोय। खरं म्हणजे हिंदुत्वाची लाट, शिवभक्तांची लाट, शिवभक्तांचा महासागर इथं मला पाहायला मिळाला आणि हे काम संतोष बांगर याच्यामुळे मला हे दर्शन मिळालं। शिवभक्तांचं आणि किती काही झालं तरी सुद्धा मी या कावड यात्रेला हजेरी लावणार म्हणजे संतोषने मला सांगितलं भरपूर पाऊस पडला। मी म्हणालो अरे पाऊस पडला म्हणजे कावड यात्रा इकडे पांगली का काय, पण पाऊस पण पाहिजे होता। बळी वरुण राजाने पण इथं तुमच्या कावड यात्रेला आशीर्वाद दिला, पावसाचा वर्षाव झाला आणि बळी राजा सुखावला। खरं म्हणजे मी त्या दिवशी वर्ध्याला गेलो होतो आणि वर्ध्याला गेलो अगदी सभेच्या ठिकाणी वरून आम्हाला हेलिपॅड दिसत होतं, पण पायलटने हेलिकॉप्टर उतरवलं नाही। म्हणाला खाली पाऊस आहे। म्हणालो ठीक आहे प्रयत्न करा, तर म्हणाला नाही करता येणार पाऊस आहे। आणि मी वापस गेलो नागपूरला आणि बाय रोड वर्ध्याला पोहोचलो। तिथं गेल्यानंतर तिथले सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी म्हणाले की इथं जर आज पाऊस पडला नसता पेरणीची वेळ आमच्यावर आली असती। आणि आज वरुण राजा पण आपल्यावर प्रसन्न झाला। खऱ्या अर्थाने ज्याचं चांगलं काम त्याच्या पाठीशी भोलेनाथ महादेव आणि परमेश्वराची कृपा असते। आणि म्हणून संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलवलं, पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजतात, कसपटा समजतात, कार्यकर्त्यांना घरगडी समजतात आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे, सहकारी समजायचे। आणि संतोष माझा सहकारी आहे आणि म्हणून ज्यांना खरं म्हणजे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं ना आई वडिलांना, आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर? ते दुसरीकडे फिरत असतात।
थंड हवेच्या ठिकाणी. त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना आहे, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि मी जेव्हा सीएम होतो तेव्हा म्हणायचे लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो अरे बाबा मी सर्वसामान्यचा माणूस आहे, मग सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा. मग मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. हे सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आपण कुणामुळे सत्ता भोगतो? या सर्वसामान्य लोकांमुळे. आणि म्हणून हा सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे, आमचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठीच जगायचं आहे, त्याच्यासाठीच विकास करायचा आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचा कालावधी मगाशी संतोषने सांगितलं. माझ्याकडे आलेलं पत्र मी कधीही किती पैसे लिहिले, किती फंड पाहिजे याचा कधी विचार केला नाही. काम कुठलं आहे? विकासाचं काम आहे. लगेच सही करून विकास निधी तुमच्या खात्यात जमा व्हायचा. किती तुला मिळाले पैसे? 2,600 कोटी तुमच्या या संतोष बांगरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेले. संतोष बांगरला 2600 कोटी विकासासाठी. 2.5 वर्षात 2600 कोटी रुपयाची महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आवश्यकता आहे, जिथं जिथं विकासाची गरज आहे, तिथं तिथं ते पैसे देण्याचं काम केलं. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी रुपये दिले. हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवले. आणि अगोदरच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात 3 कोटी रुपये. कारण तेव्हा तिकडे पेनच नव्हता. माझ्याकडे 2-2 पेन ठेवून मी सह्या करता शाही कधी संपायची माहित नाही. अरे हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहे, गोर गरिबांचे आहे. सरकार गोर गरिबांसाठी असते, कष्टकऱ्यांसाठी असते, शेतकऱ्यांसाठी असते. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण राबवली. आणि संतोष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना